नमस्कार सर्वांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे। आज आपल्याला अत्यंत महत्त्वाचं अपडेट्स या ठिकाणी मला द्यायचं आहे की अंगणवाडी सुपरवायझर भरती जी आहे त्याच्याबद्दल बरेच जण या ठिकाणी मला कॉल करून प्रश्न विचारत असतात। त्यामुळे खास तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा एक व्हिडिओ मी तयार करावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरतीच्या दोन प्रकारच्या भरत्या असतात। तर या ठिकाणी निवडणूक चालू आहेत, आचारसंहिता सुरू असल्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीसाठी बऱ्याच जिल्ह्यांचे या ठिकाणी जी नावांची यादी आहे ती वरच्या लेवलला मागवण्यात आलेली आहे। काय करण्यात आलेली आहे? मागवण्यात आलेली आहे। मात्र अजून काही जिल्ह्यांची यादी ही मागवण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही। तुमच्याही जिल्ह्याची नावांची यादी या ठिकाणी लवकरच मागवण्यात येणार आहे। आता नंबर 2 या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे। बऱ्याच गोष्टी आहेत, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर माझा नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून तुमची संपूर्ण डिटेल्स टाकून मी तुमचे जे काय प्रश्न असतील त्याला उत्तर देऊ शकतो। तर या ठिकाणी काही जिल्ह्यांचं मागवलेले आहेत, काही जिल्ह्यांचं मागवायची प्रक्रिया चालू आहे। कदाचित काही जिल्ह्यांचं मागवायला अजून 8-10 दिवस या ठिकाणी लागतील। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अंतर्गवाडी जी भरती आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सुरू झालेली आहे प्रक्रिया। आता जाहिरात या ठिकाणी फक्त किती जागा आहेत, काय जागा आहेत याचं अजून डिक्लेरेशन झालेलं नाही, त्यामुळे त्या जागांचं डिक्लेरेशन लवकर होणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट की अंगणवाडीमध्ये डॉक्युमेंट्स भरताना तुमच्याकडे गॅझेट या ठिकाणी सगळ्यांकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, काय विवाह प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे आहे। मात्र मला असं कळलेलं आहे की एक CDPO जे आहे त्यांच्याकडून असं कळलेलं आहे की तसा या ठिकाणी की तुम्हाला नुसतं विवाह नोंदणी प्रमाणपत्र याची गरज नसून तुम्हाला आता गॅजेटची सुद्धा गरज आहे। म्हणजे ते तर गरजेचं आहेच, तर तुम्हाला आता गॅजेटची गरज आहे। माझ्या हिशोबानं, माझ्या माहितीनुसार या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र चालतं, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गॅझेट काढणं हे अति आवश्यक सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आहे? गॅझेट काढणं हे अतिशय आवश्यक सांगितलेलं आहे। त्यामुळे सगळ्या महिलांनी गॅझेट, ज्याला मराठीमध्ये राजपत्र म्हणतात, काय म्हणतात? राजपत्र म्हणतात, हे तुम्हाला तुमचं जे कोर्ट आहे, तहसील आहे, त्या तहसीलमध्ये किंवा सेतूमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गॅझेट या ठिकाणी मिळू शकतं। तर तुम्ही सेतूमध्ये किंवा या ठिकाणी सेतूमध्ये जाऊन तुम्ही आपलं सरकार कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन गॅझेट तुम्ही काढून घेऊ शकता, कारण की या ठिकाणी अर्जंट झालेलं आहे। वेळेवर तुम्हाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम नको म्हणून तुम्ही हे गॅझेट काढून ठेवायचं आहे। तर या ठिकाणी इतर प्रश्नांची उत्तरं जाणण्या अगोदर डबल अकॅडमीची आपली स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। जी पहिली बॅच या ठिकाणी ऑलरेडी चालू आहे आणि दुसरी बॅच 1 तारखेपासून आपली स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सुरू होणार आहे। तुमची परीक्षा ही जुलैपर्यंत कधीही होऊ शकतं। कदाचित कोर्टाच्या केसमुळे जर एखादा 2 महिना पुढे गेली तर जाऊ शकते। मात्र आता तुमचं शेवटचा या ठिकाणी फायनल तुमचा आता अभ्यास आहे, फायनल तुमची या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे, फायनल टेस्ट आहे। त्यामुळे तुम्हाला आता चांगल्यात चांगला अभ्यास करायचा आहे। ज्यांना या ठिकाणी असं वाटत आहे की सिलेक्ट व्हावं अशांसाठी, किंवा ज्यांचा अभ्यास झालेला आहे मात्र त्यांची रिव्हिजन बाकी आहे, अशांसाठी ऑनलाईन आपली बॅच या ठिकाणी सुरू आपण केलेली आहे। ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। ज्यांना सगळे विषय परफेक्ट आहेत, त्यांना फक्त ICDS लागत असेल तर तुम्ही ICDSची बॅच जॉईन करू शकता, किंवा स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी गॅरंटेड बॅच आहे, जी या ठिकाणी तुम्हाला स्पेशल मेंटरशिप बऱ्याच जणांना अभ्यास कसा करायचा, काय करायचा, केव्हा करायचा, किती करायचं, कुठं चूक नाही करायची, जी भविष्यामध्ये तुम्ही चूक करणार आहे, 2-4 मार्क्स कमी पडतील कदाचित, तर ती चूक तुम्ही नंतर करण्याच्या अगोदर आताच जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर स्पेशल मेंटरशिप बॅच याच्या माझ्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एनी टाईम तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन दिलं जाणार आहे। अभ्यास कसा करायचा बघा, पुस्तकं सगळ्यांकडे असतात, नोट्स सगळ्यांकडे असतात, मात्र सिलेक्ट तेच लोक होतात की ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते किंवा ताकद असते। स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करायचा हे सगळं आपण याच्यामध्ये घेणार आहे। विशेष तुमचं मटेरियल सुद्धा या मेंटरशिप बॅचमध्ये आपण अवेलेबल करणार आहे। तर अशा दोन्ही बॅचेस आहेत, दोन्ही बॅचेस या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? जॉईन करू शकता। तर आता या ठिकाणी तुमचा प्रश्न आहे की कोर्टाच्या निकालचं काय झालं? तर कोर्टाचा निकाल अजून आलेला नाही आहे, आपली केस हे ऑनबोर्ड आलेली नाही आहे। ऑनबोर्ड या ठिकाणी माझ्या हिशोबानं निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या केसेस ऑनबोर्ड येणार नाही। त्यामुळे आपली जी परीक्षा आहे ही जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी होण्याचे चान्सेस हे 90% आहेत। किती? 90% चान्सेस या ठिकाणी आहेत। जुलैमध्ये होण्याचे चान्सेस 10% आणि ऑगस्टमध्ये होण्याचे चान्सेस 90% या ठिकाणी
आहे तर त्यानुसार तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची आहे। बरेच जणांनी या ठिकाणी अजून पुस्तकं घेतले नसतील तर मार्केटमध्ये जा, कृपा करून पुस्तकं विकत घ्या, जेणेकरून परीक्षेचं सुरू झाली की त्यावेळेस तुमचा सर्व अभ्यास होणार नाही। आतापासून तुम्ही तयारीला लागा, पुस्तकाची यादी सगळ्यांना माहीत नसेल तर मी परत एकदा सांगतो, मराठीसाठी तुम्हाला मराठी अधिक इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे। बाळासाहेब शिंदे सर, गणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी तुम्हाला सतीश वशे सरांचं पुस्तक वापरायचं आहे। आणि जी केसाठी तात्याचा ठोकळा वापरायचा आहे। तसंच चालू घडामोडीसाठी या ठिकाणी तुम्हाला लक्षवेध हे पुस्तक वापरायचं आहे। आय सी डी एससाठी डबल अकॅडमीच्या नोट्स या ठिकाणी आपण रेडी केलेल्या आहेत, त्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकतात। मात्र तुमच्याकडे हे सगळं वाचायसाठी जर वेळ नसेल तर काही टेन्शन नाही, डबल अकॅडमीनं तुम्हाला या सगळ्या विषयाच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत। काय केलेल्या आहेत? शॉर्ट नोट्स तयार केल्या आहेत की ज्या तुम्ही घरपोच मागवून वाचू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायच्या आहेत तर ह्या टेस्ट सिरीजसुद्धा आपण तयार केलेल्या आहेत। ह्या टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही घरपोच बनवू शकता। ICDS विषयाच्या नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत आणि ICDS विषयाचे 5000 MCQ, किती 5000 MCQ सुद्धा आपण तयार केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता। ॲप्लिकेशनवर कोर्सेस आहेत, तुमच्या टाईमनुसार तुम्ही कोर्सेस बघू शकता। लक्षात ठेवा, हा शेवटचा चान्स आहे, याच्यानंतर 5 वर्ष कधीही जाहिरात येणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे। ज्यांचं वय संपलेलं आहे अशांसाठी हे सुवर्ण संधी आहे। S13 ग्रेडची पोस्ट आहे, ही पोस्ट एकदम साधी नाही आहे, ग्रामसेवकच्या 5 पट मोठी, तलाठ्याच्या 5 पट मोठी ही पोस्ट या ठिकाणी आहे। तर अशा तऱ्हेनं हे अपडेट्स मला तुम्हाला सांगायचं होतं। बाकी काही अपडेट्स असतील तर त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे। राहिली गोष्ट पेसाच्या परीक्षांची, तर पेसाच्या परीक्षा ह्या जुलै महिन्यात या ठिकाणी होतील। लेटेस्ट तारीख आलेली आहे, मे महिन्याची तारीख आलेली आहे कोर्टाची पेसाची केसची, त्यामुळे ही परीक्षा जुलैमध्येच तुमची होणार आहे, जे राहिलेली आहे 13 जिल्ह्याची ती। तर त्या सरळ सेवेसाठी सुद्धा नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। सगळ्यांनी चांगला अभ्यास करा। अभ्यास नियोजनाचा व्हिडिओ मी टाकलेला आहेच ऑलरेडी, तो तुम्ही बघून घ्या। नसेल तर मी परत एखादा व्हिडिओ टाकेल। तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला व्हॉट्सअपला कमेंट करून मेसेज करा। माझे नंबर सगळ्यांकडे आहेत, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या नंबरवर मेसेज करा। तसंच आपल्या ज्या बॅचेस आहेत ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, डबल अकॅडमी पुणे नावाचं आपलं जे ॲप आहे, ॲपवर ह्या बॅचेस आपण रेडी करत आहे। लक्षात ठेवा, शेवटचा चान्स आहे, शेवटची रिव्हिजन तुम्हाला झाली पाहिजे। परफेक्ट नियोजन करा आणि यश मिळवा। ज्यांना खरंच आता त्यांचं वय संपलेलं आहे अशांसाठी मेंटरशिप बॅच तुम्ही जर जॉईन केली तर तुम्हाला फारच चांगलं त्या ठिकाणी परवडू शकते। मेंटरशिप बॅच जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत तुमचं मार्गदर्शन असणार आहे। जास्त मी इथे सांगू शकत नाही, पर्सनल कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता। थँक्यू, धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।